हाय गाईस, तर इथे आपल्याला बनवायचे आहे पत्तागोबीचे पकोडे। तर त्यासाठी लागणार आहे पत्तागोबी, 2 मिरच्या आणि कोथिंबीर, लसूण, हळद, जिरे, चटणी आणि मीठ। तर इथे आपल्याला सुरुवातीला पत्तागोबी कट करून घ्यायचे आहे। तर त्या अगोदर आपल्याला वरचं जे त्याचं ते कव्हर असतं ना, म्हणजे ते पान वगैरे असतं ना वरून, ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं, कारण की त्यावर धूळ बसलेली असते किंवा माती असू शकते, त्यामुळे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर इथं आता आपण पत्तागोबी कट करत आहोत। तर पत्तागोबी आपण एकदम अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करत आहोत। तर बघू शकतात की आपण पत्तागोबी एकदम छान अशी छोटी 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 कट केलेली आहे। तर बघू शकता, इथे तुम्हाला दिसतच असेल। तर ही छोटी छोटी पत्तागोबी कट केलेली आता आपल्याला एक बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर बघू शकतात, इथं आपण ही पत्तागोबी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे आपण, आणि आता आपल्याला या कांद्याला कट करायचं आहे। जसं की आपण पत्तागोबी छोट्या छोट्या पीसेसमध्ये जशी कट केली होती ना, तसाच हा कांदा हे आपल्याला एकदम असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचा आहे। तर त्या अगोदर आपण त्याची वरची साल काढून घेतलेली आहे। तर इथे आपण आता जो कांदा जे आहे ना, ते कट करायला सुरुवात केलेली आहे। तर बघू शकता, जसं आपण पत्तागोबी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केली होती ना, तसंच इथे आपण या कांद्यालाही पत्तागोबीसारखं छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण कट करत आहोत। तर बघा, इथे आता आपला कांदा एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे ना आता हे कट केलेला कांदा आपल्याला पत्तागोबी काढलेली होती ना त्या बाउलमध्ये, त्यामध्येच हे पण काढून घ्यायचं आहे। तर इथे ना आपल्याला पुढे कोथिंबीरही अशी बारीक छोटी छोटी कट करायची आहे। तर बघू शकतात, आता इथं कोथिंबीर पण आपण कट करत आहोत। तर इथं आपली कोथिंबीर कट झालेली आहे। तर यासाठी ना आपल्याला आता 2 मिरच्याही लागणार आहेत, आणि त्या 2 मिरच्या आपण जशी कोथिंबीर कट केली तसं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करणार आहोत। तर इथे बघू शकतात की आपण 2 मिरच्याही छोट्या पीसेसमध्ये कट केलेल्या आहेत। तर इथे ना आपल्याला आता ही मिरची आणि कोथिंबीर जी कट केलेली आहे ना, तीही आपल्याला त्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आणि काढून घेतलेले हे पूर्ण जिन्नस जे आहेत ना, ते आता आपल्याला एकदम मिक्स करायचे आहेत, असं व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून ते मिक्स व्हावे। तर बघू शकतात की हे आपण काढून ठेवलेले 1 चमचा जे जिरे आहेत ना, ते खलबत्त्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, आणि त्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे। आणि याला आपल्याला बारीक अशी पेस्ट नाही म्हणता येणार, तर पावडर आपण बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की इथे आपण जिऱ्याची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे, आणि आत्ता ही पावडर रेडी आहे। आता आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचं आहे, आणि लसूण ॲड केल्याच्या नंतर जसं आपण जिऱ्याची पावडर बनवली होती का छोटी छोटी, तसंच आपल्याला हे लसूण घालून परत वाटून घ्यायचं आहे, आणि त्यापासून आपल्याला एकदम बारीक बारीक असं वाटण बनवायचं आहे। तुम्ही इथं बघू शकतात की आपण यापासून छान असं वाटण बनलेलं आहे। तर हे वाटण आता आपल्याला त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। बघू शकता, इथं आपण हे वाटण काढलेलं आहे। तर आपली पुढची प्रोसेस आहे, जे आपण कट केलेले जिन्नस होते ना, त्यांना एक छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता आपल्याला हे जे यामध्ये आपल्याला बेसन जसं लागन तसं ॲड करायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकतात की आपल्याला जवळपास एक छोटे बाउलभर बेसन पीठ लागलेलं आहे। आता त्यामध्ये हे जिरे आणि लसणाचं जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ना, ते त्यामध्ये ॲड केले। नंतर चटणी ॲड केली, मीठ, आणि लागल तेवढे आपण तर हळद पण ॲड करत आहोत। तर बघू शकतात, आता हे जे आपण यामध्ये मिक्स केलेले जे आहे ना, त्यामध्ये आपल्याला आता व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला ना जास्त काही पाणी लागणार नाही लागणार असंही नाही, पण कसं पत्तागोबी थोडीशी ओलसर असल्यामुळं त्याला नॉर्मलच पाणी लागणार आहे, जास्त काही पाणी लागणार नाही। इथं अगोदर आपण मिक्स करून घेतो,
आणि यामध्ये आता थोडंसं आपण इथं पाणी ॲड करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे की आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर परत याला ना आपल्याला असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तही पाणी ॲड करायचं नाही, जेणेकरून की तो खूपच जास्त असं पातळ असं होईल. तर इथं बघू शकतात की आपलं बॅटर रेडी आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि ते परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केलेलं बॅटर जे आहे ना ते आपल्याला तर हे मिक्स केलेलं बॅटर ना आता आपल्याला बाजूला 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथं बघू शकता आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. तर इथं आपल्याला आता कढईमध्ये पत्तागोबीचे पकोडे तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. तर बघू शकता साधारण एवढं तेल आपल्याला लागलेलं आहे. तर इथे ना आता तेल गरम झाले की नाही हे बघण्यासाठी आपल्याला त्यामध्ये ना ते छोटूसं त्या पत्तागोबीचं एक ते तुकडा टाकायचा आहे, जेणेकरून की आपल्याला हे तेल गरम झाले की नाही हे समजणार. तर इथे आता बघू शकतात आपलं तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण आता पकोडे तळण्यासाठी सोडत आहोत. पकोडे बनवून तेलामध्ये सोडत आहोत. तर इथं बघू शकता आपण आता आपले पूर्ण असे पकोडे तेलामध्ये सोडलेले आहेत. तर इथं आता ना आपले पकोडे एकदम छान असे तळल्या जात आहेत. तर हे आता पकोडे आपल्याला ना एक साईडनं व्यवस्थित असले भाजलेले आहेत. तर भाजलेले म्हणजे तळलेले आहेत. तर आता त्याला ना पलटून घ्यायचं आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूनही ते छान खरगोश असे भाजावे म्हणून त्याला पलटी करून घेतलेलं आहे आपण. तर इथं बघू शकता ते आता आपले पकोडे पूर्ण एकदम छान असे सोनेरी कलर येईपर्यंत छान भाजलेले आहेत आणि ते आता आपण काढून बाजूला ठेवले आहेत. तर आता ना इथे आपल्याला परत दुसरा घाणा आपल्याला ना पकोड्याचा तेलामध्ये सोडायचा आहे. इथं बघू शकता आपण चालू केलेला आहे पकोडे तेलामध्ये सोडायला. हे तेलामध्ये सोडताना थोडंसं लक्षपूर्वक सोडायचं, जेणेकरून की तेल आपल्या हातावर उडून येऊ नये. त्यामुळं थोडंसं काळजी घ्यायची. तर इथं ना आपला दुसरा घाणाही ना आता पलटी करून घ्यायचा आहे आता आपल्याला, जेणेकरून ते करपू नये म्हणून. तर इथं आपण आता ह्याला पलटी करून घेतलेलं आहे. इथं मस्त असे ते छान पकोडे तळत आहेत. तर बघू शकता इथे आपले पकोडे छान असे तळलेले आहेत आणि हे पकोडे हे आपल्याला आता खरगोश तळलेले आहेत, त्यामुळे हे बाजूला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. तर बघू शकतात किती छान असा कलर आलेला आहे आपल्या पकोड्यांना. ते आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर रेडी आहेत आपले इथं पत्तागोबीचे पकोडे. तर तुम्हाला कसे वाटले, आवडलेत ना? आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.